नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोलीस भरतीचे फिजिकल हे खरंच समोर जाणार आहेत का, हे सत्य आहे की अफवा आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीतच आहे, तर कोणती भरती घ्यायची असेल किंवा फिजिकल किंवा लेखी परीक्षा घ्यायची असेल तर त्यासाठी परिपत्रक हे निघत असतात, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे परिपत्रक हे निघत असतात। त्यानंतरच आपले ग्राउंड किंवा फिजिकलचे हॉल तिकीट आणि वेळापत्रक हे येत असते। तर विषय येतो की खरंच पोलीस भरतीचे फिजिकल हे समोर जाणार आहेत का। त्यात मित्रांनो, आता फिजिकल हे समोर जाणार आहेत का, ही अफवा आहे की सत्य आहे, तर आपण ही अफवा समजू। कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण जर ही अफवा नाही समजली तर आपण आपल्या तयारीमध्ये काही कॉम्प्रोमाइज करू शकतो। म्हणजे आपण त्या गोष्टीच्या भरोश्यावरती राहू की आपले फिजिकल खरंच समोर जाणार आहेत, तर आपण थोडी तयारी कमी करू किंवा थोडंसं रिलॅक्स होऊ। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा खूप संघर्षाचा काळ आहे, कारण आपण गेल्या खूप दिवसापासून तयारी करत आहेत। त्या तयारीवरती पाणी सुद्धा फेरल्या जाऊ शकतं। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण तयारीत राहणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असेल। जरी फिजिकल हे आपले समोर गेले तर जाऊन ते 10 ते 15 दिवस समोर जाऊ शकते। कारण आपण तर व्हिडिओ बघतच आहात, प्रत्येक ग्राउंडचे फिजिकलसाठी तयार करण्यात आले आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अशा कोणत्याही अफवेवरती भरोसा ठेवू नका, आपल्या मेहनतीवरती भरोसा ठेवा आणि त्याचसोबत आपण आपली लेखी परीक्षेची तयारी सुद्धा चालू ठेवा। हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे, कारण हा आपल्यासाठी कोणासाठी शेवटची संधी असेल किंवा कोणासाठी स्टार्टअप सुद्धा असू शकते। तर आपल्याकडे रिझल्ट जर आणायचा असेल तर आपल्याला फक्त मेहनतीशिवाय पर्याय नाहीत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली मेहनत करा। जे काही ऑफिशियल अपडेट येतील ते आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू। आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।